नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत जर आपलं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं असेल तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता, कारण की त्यावर सगळ्या जे फार्मसिस्टच्या एक्झाम्स आहेत त्यासाठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, फार्मसिस्ट नावाची एक टेस्ट सिरीज आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जसा एक्झॅक्ट पेपर पॅटर्न असतो आपला जिल्हा परिषदचा म्हणा किंवा विद्यार्थी मित्रांनो DMERचा म्हणा, त्यानंतर आपला DHS फार्मसिस्टचा म्हणा, आलं लक्षात, तर ते सगळ्या फार्मसिस्टच्या टेस्ट सिरीज तुम्हाला भेटून जातील. ओके विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे यूट्यूबवर. त्याच्यामध्ये मिस ब्रँडेड ड्रग म्हणजे काय हे ट्रिकसोबत आपण बघितलेलं आहे. मिस ब्रँडेड ड्रग, ओके, त्याची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण त्याच्यानंतरची एक डेफिनेशन बघणार आहे, ॲडल्टरेटेड ड्रग. ओके, ॲडल्टरेटेड ड्रग म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आलं लक्षात. आता मिस ब्रँडेड ड्रग जे आहे ते ट्रिकसोबत आपण बघितलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते कधीही विसरणार नाही. तुम्ही जर तो व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो, म्हणजे तुम्हाला ते लगेच भेटून जाईल. ओके, सेक्शन नंबर तुम्ही जर 17 बघितला, कोणता सेक्शन नंबर 17 कोणत्या ॲक्टचा? ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 17 म्हणजे काय तर मिस ब्रँडेड ड्रग. आता आपण आजची जी डेफिनेशन बघणार आहे ते म्हणजे सेक्शन कोणता? 17A. सेक्शन 17A. 17A म्हणलं की ए फॉर ॲडल्टरेटेड ड्रग. ध्यानात ठेवायचं, ॲडल्टरेटेड ड्रग कशाला म्हणायचं हे या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये काय करतात, तुम्हाला डेफिनेशन जे आहे, फॉर एक्झाम्पल आहे सेक्शन 17A जे आहे ह्याच्यामध्ये ॲडल्टरेट ड्रग कशाला म्हणायचं वेगवेगळे क्लॉज दिलेले असतात. बघा, क्लॉज A, क्लॉज B, C, D, E, F हे काय आहेत? ॲडल्टरेट ड्रगच्या डेफिनेशन्स आहेत. आलं लक्षात. मग पेपरमध्ये काय करतात माहिती आहे का, 3 जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये मिस ब्रँडेड ड्रगच्या डेफिनेशन देतात आणि एक चौथी डेफिनेशन तुम्हाला ॲडल्टरेट ड्रगची देऊ शकतात. आणि तुम्हाला विचारणार की खालीलपैकी ॲडल्टरेट ड्रग कशाला म्हणायचं किंवा कशाला म्हणतात, किंवा मग तुम्हाला काय करतात, खालीलपैकी 3 डेफिनेशन ॲडल्टरेट ड्रगची देतात आणि एक ड्रग कशाची देतात? मिस ब्रँडेड ड्रगची. एक डेफिनेशन मिस ब्रँडेड ड्रगची देतात. मग तुम्हाला विचारतात खालीलपैकी ॲडल्टरेट ड्रग कोणाला म्हणायचं नाही. मग तुम्हाला माहीत असायला पाहिजे मिस ब्रँडेड ड्रग म्हणजे काय किंवा स्पुरियस ड्रग म्हणजे काय, तेव्हाच तुम्ही असे प्रकारचे प्रश्न काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ओके, तर ॲडल्टरेट ड्रग म्हणजे काय तर बघा, सेक्शन A मध्ये ॲडल्टरेट ड्रगची डेफिनेशन दिलेली आहे. आणि ॲडल्टरेट ड्रग म्हणजे काय? इफ इट कन्सिस्ट इन अ होल ऑर इन अ पार्ट ऑफ एनी फिल्दी, पुट्रीड ऑर डिकम्पोज सबस्टन्स. म्हणजेच काय, असे ड्रग्स की ज्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात म्हणजेच काय पार्टमध्ये किंवा होल पूर्णपणेच त्याच्यामध्ये काय असतं, फिल्दी म्हणजे काय, घाणेरडा एखादा पदार्थ. फिल्दी म्हणजे काय, घाणेरडा एखादा पदार्थ त्याच्यामध्ये असतो. किंवा पुट्रीड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सडका. पुट्रीड म्हणजे कुजका किंवा सडका पदार्थ त्याच्यामध्ये असतो. कुजका किंवा आपण त्याला सडका पदार्थ म्हणतो. किंवा मग विद्यार्थी मित्रांनो काय असतो, डिकम्पोज म्हणजे पण काय, खराब झालेला. काय, खराब झालेला किंवा सडलेला आहे का नाही, खराब किंवा सडलेला. तर त्याला काय म्हणायचं, ॲडल्टरेट ड्रग. म्हणजे असे ड्रग की ज्यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात काय असतो, एखादा फिल्दी किंवा पुट्रीड किंवा डिकम्पोज काय पदार्थ म्हणजे सबस्टन्स असतो, त्या ड्रगला आपण काय म्हणणार, आपण त्याला म्हणणार ॲडल्टरेट ड्रग. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे दुसरी डेफिनेशन याच्यामध्ये दिलेली आहे ती काय आहे बघा, क्लॉज B मध्ये काय दिलेलं आहे, इट हॅज बीन प्रिपेअर्ड, पॅक ऑर स्टोअर अंडर इनसॅनिटरी कंडिशन. म्हणजेच काय, असे ड्रग की जे काय केले जातात, बनवल्या जातात, प्रिपेअर केल्या जातात किंवा पॅक केल्या जातात, त्यांचं पॅकेजिंग केलं जातं किंवा ते स्टोअर केल्या जातात. कसं, अंडर इनसॅनिटरी कंडिशन. इनसॅनिटरी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, अस्वच्छ कंडिशन्समध्ये ते ड्रग काय केले जातात, प्रिपेअर केल्या जातात, पॅक केल्या जातात आणि स्टोअर केल्या जातात. मग ऑब्वियस आहे, जर अस्वच्छ जागेवर ते जर बनवल्या जात असतील किंवा पॅक केल्या जात असतील किंवा स्टोअर केल्या जात असतील तर ते कॉन्टॅमिनेट होण्याची काय असणार विद्यार्थी मित्रांनो, 100% त्याची पॉसिबिलिटी असणार कॉन्टॅमिनेट होण्याची. आणि जर ड्रग कॉन्टॅमिनेट झाले याचाच अर्थ आपल्याला त्याच्यापासून काय होऊ शकते, ते ड्रग जर आपण कंझ्युम केले तर आपल्याला काय होऊ शकते, टॉक्झिसिटी होऊ शकते. आलं लक्षात. व्हेअर बाय की ज्याच्यामुळे, असं केल्यामुळे म्हणजे इनसॅनिटरी कंडिशनमध्ये ते प्रिपेअर्ड, पॅक आणि स्टोअर केल्यामुळे काय होतं, इट मे हॅव बीन कॉन्टॅमिनेटेड विथ द फिल्थ. त्याच्यामुळे घाण त्याच्यामध्ये मिसळू शकते आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ह्युमन हेल्थला त्याची काय होऊ शकते, इंजुरी होऊ शकते. मग अशा ड्रगला सुद्धा काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, ॲडल्टरेट ड्रग म्हणायचं. म्हणजेच काय,
असे ड्रग की जे प्रिपेअर बनवल्या जातात, पॅक केल्या जातात आणि स्टोअर केल्या जातात अस्वच्छ कंडिशन्समध्ये, की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये घाण मिसळू शकते आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते, आपल्या हेल्थला त्याच्यापासून इंजुरी होऊ शकते, आहे की नाही, इंजुरीज टू हेल्थ होऊ शकते. अशा ड्रगला सुद्धा आपण ॲडल्टरेट ड्रग म्हणतो. त्यानंतर क्लॉज सी मध्ये काय दिलेलं आहे बघा, इफ इट्स कंटेनर, जर त्या ड्रगचं कंटेनर इज कंपोज इन अ होल ऑर इन अ पार्ट एनी पॉयझनस ऑर डिलेटरियस सबस्टन्स. म्हणजेच काय, असे ड्रग आहेत की जे ड्रग आपण काय करतो, एखाद्या कंटेनरमध्ये काय करतो, स्टोअर करतो, पण त्या जे कंटेनर असते का नाही, तर त्या कंटेनरचं जे कंपोजिशन म्हणजे कंटेनर ज्या घटकांपासून बनवलेलं असतं त्याच्यामध्ये स्मॉल पार्टमध्ये किंवा पूर्णपणे त्याच्यामध्ये एकतर पॉयझनस किंवा डिलेटरियस सबस्टन्स असतो कंटेनरमध्ये. मग त्या कंटेनरमध्ये जर तो ड्रग आपण काय केला विद्यार्थ्यांनो, स्टोअर केला, तर या कंटेनरमधलं जे पॉयझनस सबस्टन्स वगैरे आहे ते आपल्या ड्रगमध्ये जाऊ शकतं आणि त्या ड्रग काय होऊ शकतात, ह्युमन हेल्थला कन्झर्प्शनसाठी इंजुरीज होऊ शकतात. म्हणजे ह्युमन जर आहे तर त्यानं जर ते ड्रग कंझ्युम केले त्याच्यापासून त्या हेल्थला त्याच्या काय होऊ शकते, इंजुरी होऊ शकते. अशा ड्रगला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, ॲडल्टरेट ड्रग म्हणू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्लॉज डी मध्ये काय दिलेलं आहे बघा, इफ इट बियर्स, हे महत्त्वाचं आहे, ओके, ऑर कंटेन फॉर द पर्पज ऑफ कलरिंग ओनली अ कलर अदर दॅन वन विच इज प्रिस्क्राइब. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि रूल्स याच्याद्वारे जे कलर्स याच्यामध्ये यूज करायचे सांगितले ते कलर यूज न करता, ते कलर कशासाठी यूज करायला सांगितले, फॉर पर्पज ऑफ कलरिंग ओनली. म्हणजे काय, जे ड्रग आहे आपला त्याला कलरिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि रूलच्या अंडर काय दिलं आता, स्पेसिफिक कलर्स यूज करा असं सांगितलं जाते. पण ते कलर सोडून दुसरे कलर जर तुम्ही यूज करत असतात त्या कलरिंगसाठी, तर विद्यार्थ्यांना त्या ड्रगला सुद्धा काय म्हणतात, ॲडल्टरेट ड्रग. आणि पेपरमध्ये हेच विचारतात, इफ द ड्रग कंटेन कलर फॉर द पर्पज ऑफ कलरिंग ओनली अदर दॅन वन विच इज प्रिस्क्राइब. म्हणजेच काय, जो तुम्हाला सांगितला कलर कशासाठी, कलरिंग करण्यासाठी ड्रगला, तर तो सोडून तुम्ही दुसराच जर एखादा यूज करत असेल तर त्याला काय म्हणायचं. मग इथं गोंधळून जातात विद्यार्थी मित्रांनो, मग त्याला काय म्हणायचं, ॲडल्टरेट ड्रग. म्हणजे जो कलर सांगितला तोच यूज करा, तो सोडून जर दुसरा तुम्ही यूज करत असाल कलरिंगसाठी, ड्रगला कलरिंग करण्यासाठी, तर त्याला आपण ॲडल्टरेट ड्रग म्हणू शकतो. त्यानंतर क्लॉज ई काय म्हणतं, इफ इट कंटेन एनी हार्मफुल, जर त्याच्यामध्ये कोणताही हार्मफुल किंवा टॉक्झिक सबस्टन्स असेल की ज्याच्यामुळे इंजुरी होऊ शकते हेल्थला, ज्यानं तो ड्रग कंझ्युम केला त्याला सुद्धा ॲडल्टरेट ड्रग असंच म्हणतात. किंवा मग इफ एनी सबस्टन्स हॅज बीन मिक्स देअर विथ सो ॲज टू रिड्यूस इट्स क्वालिटी ऑर स्ट्रेंथ. म्हणजेच काय, जर त्याच्यामध्ये कोणताही असा सबस्टन्स त्या ड्रगमध्ये, ड्रग प्लस सबस्टन्स म्हणजेच काय, आपला ओरिजिनल ड्रग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर कोणता सबस्टन्स ॲड करत असाल, त्याची क्वालिटी त्याच्यामुळं काय होते विद्यार्थी मित्रांनो, कमी होते किंवा स्ट्रेंथ त्याची काय होते, चेंज होते, तर त्याला सुद्धा आपण ॲडल्टरेट ड्रग म्हणू शकतो. सिंपल गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲडल्टरेट ड्रगमध्ये 3-4 गोष्टी ध्यानात ठेवायचं आहे की असे ड्रग की ज्याच्यामध्ये कोणती घाण, डिकम्पोज किंवा सडलेला पदार्थ जर असेल तर त्याला आपण ॲडल्टरेट ड्रग म्हणू शकतो. किंवा विद्यार्थी मित्रांनो, जे आपण जर तयार करत असेल किंवा पॅक करत असेल इनसॅनिटरी कंडिशन म्हणजे अस्वच्छ कंडिशनमध्ये आणि त्याच्यामुळे मग इंजुरी होऊ शकते ह्युमन हेल्थला, जर कन्झर्प्शन केलं तर त्याला सुद्धा आपण ॲडल्टरेट ड्रग म्हणू शकतो. किंवा एखाद्या ड्रग ज्याच्यामध्ये कंटेनरमध्ये स्टोअर केलेला आहे, त्या कंटेनरमध्ये जे कंपोजिशन आहे ते पॉयझनस आहे, त्याच्यामुळं जो ड्रग आहे तो जर नंतर ह्युमननं कंझ्युम केला तर त्याला सुद्धा इंजुरी होऊ शकते हेल्थला, त्याला सुद्धा आपण ॲडल्टरेट ड्रग म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये जर कलर तुम्ही जो सांगितला तो यूज न करता कलरिंगसाठी, फॉर द पर्पज ऑफ कलरिंग, तर तो कलर तुम्ही अदरच यूज केला तर त्याला सुद्धा आपण ॲडल्टरेट ड्रग म्हणू शकतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणताही तुम्ही सबस्टन्स ॲड केला असेल, त्याच्यामुळे त्याची क्वालिटी आणि स्ट्रेंथ जर चेंज होते असेल, लो होत असेल, तर त्याला सुद्धा आपण ॲडल्टरेट ड्रग म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर त्याच्यामध्ये कोणताही हार्मफुल किंवा टॉक्झिक सबस्टन्स असेल की ज्याच्यामुळे इंजुरी होऊ शकते हेल्थला, त्याला सुद्धा आपण ॲडल्टरेट ड्रग म्हणू शकतो. आलं लक्षात. आणि मिस ब्रँडेडमध्ये तुम्हाला मागच्या वेळेस सांगितली होती मी ट्रिक विद्यार्थी मित्रांनो, काय तर CLM, ओके. तर हे तुम्हाला बघायचं असेल ही ट्रिक कशी आहे, तर तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ बघू शकता, कोणता मिस ब्रँडेड ड्रगचा. आता 2 डेफिनेशन आपल्या ड्रगच्या झाल्या कोणकोणत्या विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 17 आणि सेक्शन 17A. सेक्शन 17 म्हणजे मिस ब्रँडेड ड्रग आणि सेक्शन 17A म्हणजे ॲडल्टरेट ड्रग. आता फक्त विद्यार्थी मित्रांनो आपली सेक्शन 17B ही डेफिनेशन राहिलेली आहे आणि ती म्हणजे काय तर स्पुरियस ड्रग. ही सुद्धा आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.